नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात स्टडी विथ कोमल हे चॅनल. आज आपण सायन्सचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ अग्निपंख स्कॉलरशिप, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, टीईटी अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूयात. पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, जी चे मूल्य खालीलपैकी कुठे सर्वात जास्त असते? वेअर इज द व्हॅल्यू ऑफ जी मॅक्झिमम? ऑप्शन ए विषुववृत्तावर, ऑप्शन बी ध्रुवावर, ऑप्शन सी समुद्रावर, ऑप्शन डी पर्वतावर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी ध्रुवावर म्हणजेच ॲट द पोल हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जी चे योग्य मूल्य कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट व्हॅल्यू ऑफ जी? ऑप्शन ए 5.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑप्शन बी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑप्शन सी 15 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड ऑप्शन डी 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रासायनिक बदल आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ केमिकल चेंज? ऑप्शन ए बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, ऑप्शन बी दुधाचे दह्यात रूपांतर होणे, ऑप्शन सी पाण्याचे बाष्पीभवन होणे, ऑप्शन डी पाण्यापासून बर्फ तयार होणे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? दुधाचे दह्यात रूपांतर होणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. मिल्क चेंजिंग इनटू कर्ड. आणि बाकीचे जे दिलेले आहेत उदाहरणं ते भौतिक बदलाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी त्वरणाचे SI एकक कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन? ऑप्शन ए मीटर पर सेकंड, ऑप्शन बी मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑप्शन सी किलोग्रॅम, ऑप्शन डी न्यूटन. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले? विच सायंटिस्ट एक्सप्लेन दॅट ऑब्जेक्ट फॉल ड्यू टू ग्रॅव्हिटी? ऑप्शन ए आइन्स्टाईन, ऑप्शन बी न्यूटन, ऑप्शन सी गॅलिलिओ, ऑप्शन डी एडिसन. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन क्रमांक बी न्यूटन यांनी काय सांगितलेलं आहे की गुरुत्वाकर्षणामुळे काय होत असते? वस्तू ही खाली पडत असते, कारण पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रासायनिक वायू कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅस? ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी लाकूड, ऑप्शन सी लोखंड, ऑप्शन डी प्लॅस्टिक. तर या ठिकाणी प्रश्न अगदी सोपा आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए ऑक्सिजन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वेगाचे एकक कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ स्पीड? ऑप्शन ए आहे मीटर, ऑप्शन बी आहे सेकंद, ऑप्शन सी आहे मीटर पर सेकंद, ऑप्शन डी आहे न्यूटन. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी मीटर पर सेकंद हे वेगाचे एकक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वस्तू खाली पडताना तिचा वेग कसा बदलतो? हाऊ डज द स्पीड ऑफ अ फॉलिंग ऑब्जेक्ट चेंज? ऑप्शन ए आहे कमी होतो, ऑप्शन बी स्थिर राहतो, ऑप्शन सी वाढतो, ऑप्शन डी शून्य होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण एखादी वस्तू उंचावर फेकतो आणि उंचावरून ज्यावेळी ती वस्तू खाली येत असते त्यावेळी तिचा काय असतो? वेग वाढतो. म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन क्रमांक सी वाढतो हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ध्रुवावर जी चे मूल्य विषुववृत्तापेक्षा किती असते? द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द पोल इज डॅश दॅन ॲट द इक्वेटर. तर ऑप्शन ए आहे
कमी असते, ऑप्शन बी आहे जास्त असते, ऑप्शन सी आहे समान असते, ऑप्शन डी आहे शून्य असते. तर आपल्याला माहिती आहे की ध्रुवावर विषुववृत्तापेक्षा जीचे मूल्य कसे असते, जास्त असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, बी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी एसआय पद्धतीतील बलाचे एकक कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द एसआय युनिट ऑफ फोर्स? ऑप्शन ए आहे जूल, ऑप्शन बी आहे वॅट, ऑप्शन सी आहे न्यूटन, ऑप्शन डी आहे पास्कल. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग, न्यूटन. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूचा उपयोग करतात? विच मेटल इज यूज इन ॲन इलेक्ट्रिक बल्ब? ऑप्शन ए आहे तांबे, ऑप्शन बी आहे टंगस्टन, ऑप्शन सी आहे लोखंड, ऑप्शन डी आहे ॲल्युमिनियम. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती कोण? हु वॉज द फर्स्ट पर्सन टू वॉक ऑन द मून? ऑप्शन ए आहे युरी गागरिन, ऑप्शन बी आहे राकेश शर्मा, ऑप्शन सी आहे सुनीता विल्यम, ऑप्शन डी आहे नील आर्मस्ट्रॉंग. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी नील आर्मस्ट्रॉंग हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे, नील आर्मस्ट्रॉंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? हु इज नोन ॲज द फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया? ऑप्शन ए विक्रम साराभाई, ऑप्शन बी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ऑप्शन सी जयंत नारळीकर आणि ऑप्शन डी आहे वसंत गोवारीकर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी एम.एस. स्वामीनाथन हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास किती वेळ लागतो? हाऊ मच टाईम डज अ सॅटेलाइट टेक टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ? ऑप्शन ए आहे 10 तास, ऑप्शन बी आहे 9 तास, ऑप्शन सी आहे 12 तास, ऑप्शन डी आहे 14 तास. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक सी 12 तास. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सूक्ष्मदर्शकाच्या लेन्सची लांबी किती असते? व्हॉट इज द ॲप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ द मायक्रोस्कोप लेन्स? ऑप्शन ए आहे 20 सेंटीमीटर, ऑप्शन बी आहे 25 सेंटीमीटर, ऑप्शन सी आहे 15 सेंटीमीटर, ऑप्शन डी आहे 30 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी 25 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. जेव्हा प्रकाशकिरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा काय घडते? व्हॉट हॅपन्स वेन अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम अ रेअर मीडियम टू अ डेन्सर मीडियम? ऑप्शन ए आहे सरळ रेषेतून पुढे जातो, ऑप्शन बी आहे दिशा बदलतो, ऑप्शन सी आहे परावर्तित होतो, ऑप्शन डी आहे अपवर्तित होत नाही. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी दिशा बदलतो हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतरण करते? विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू लाईट एनर्जी? ऑप्शन ए आहे पंखा, ऑप्शन बी आहे बल्ब, ऑप्शन सी आहे मोटार, ऑप्शन डी आहे हीटर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक बी बल्ब हे या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? व्हॉट इज द प्रोसेस बाय विच प्लांट्स प्रिपेअर फूड? ऑप्शन ए आहे श्वसन, ऑप्शन बी आहे पचन, ऑप्शन सी आहे प्रकाश संश्लेषण, ऑप्शन डी आहे उत्सर्जन. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक सी प्रकाश संश्लेषण हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती कालावधी घेते? हाऊ मच टाइम डज द अर्थ टेक टू रिव्हॉल्व अराउंड द सन? ऑप्शन ए 24 तास, ऑप्शन बी 30 दिवस, ऑप्शन सी 365 दिवस, ऑप्शन डी 12 महिने. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इझिली सांगता येईल, कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास तिला किती कालावधी लागत असतो, तर 365 दिवस लागत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे उकळण्याचे तापमान किती असते? व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर? ऑप्शन ए आहे 50 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे 75 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी आहे 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन डी आहे 120 डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी 100 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू विद्युतचा चांगला चालक आहे? विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? ऑप्शन ए आहे लाकूड, ऑप्शन बी आहे प्लॅस्टिक, ऑप्शन सी आहे तांबे आणि ऑप्शन डी आहे रबर. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तर काय आहे उत्तर? मग तांबे हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग कोणामुळे येतो? व्हाय डू प्लांट लिव्ह ॲपियर ग्रीन? ऑप्शन ए हिमोग्लोबिन, ऑप्शन बी क्लोरोफिल, ऑप्शन सी कॅरोटीन, ऑप्शन डी प्रथिने. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. तर काय आहे याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी क्लोरोफिल हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे, क्लोरोफिल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट? ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी गुरु. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी मंगळ हा काय आहे? लाल ग्रह म्हणून ओळखला जातो, कारण या ठिकाणी लाल कलरची माती आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड इन द ह्युमन बॉडी? ऑप्शन ए आहे हृदय, ऑप्शन बी आहे फुफ्फुसे, ऑप्शन सी आहे मूत्रपिंड, ऑप्शन डी आहे मेंदू. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी किडनी म्हणजेच मूत्रपिंड हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या व्हिडिओची जी PDF आहे हे तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.